नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी जाऊन आपण प्लास्टिकचे कंटेनर जे आहेत ते रिमूव्ह करणार आहोत. याआधी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात मी असं सांगितलंय की आरेमध्ये आम्ही जेवढ्या ठिकाणी प्लास्टिकचे कंटेनर लावले ते मी काढणार आहे, जेणेकरून निसर्गाला हानी देखील पोहोचणार नाही. कारण आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत, पक्ष्यांना खूप सारं पाणी आता प्यायला मिळतंय आणि खायला देखील मिळतंय. तर माझ्यासोबत आज अभिषेक सुद्धा आहे. आमच्याकडून आज जेवढं पॉसिबल आहे एवढ्या ठिकाणी जाऊन आम्ही कंटेनर काढणार आहोत. या झाडावरती आपण एक कंटेनर लावला होता, पण ते आता खाली पडलंय. चारही बाजू दिसत म्हणजे हे कापले कोणीतरी. आणि इथे आहे आपला डब्बा. हे बघा, इथे एक कंटेनर आहे, पण हे पूर्णपणे भरलंय. हा पहिला डब्बा आहे जो आम्ही सेफली काढलाय, म्हणजे याला कोणी हात लावला नाहीये. नाही तर बरेच डबे आम्हाला दिसले जे लोकांनी तोडलेत आणि कापलेत, पण हा डब्बा चांगल्या कंडिशन मध्ये आहे. तिथे आरेट एरिया आहे आणि इथे आम्ही पॉट ठेवलेला. हे मी उलटा करून ठेवतोय कारण की पाणी याच्यात राहून गुळगुळीतपणाने याच्यात किडे जमा होत आहेत. आता आपण जंगलाच्या आतमध्ये जातोय आणि जर कोणी आरेमध्ये येत असेल तर आतमध्ये फिरू नका, कारण की इथे बऱ्याच ठिकाणी कॅमेरे लावलेत, सो तुम्हाला पकडू शकतात. आणि इथे एक पॉट आहे, हे पाणी बघा किती शुद्ध साफ आहे. याच्यात पण छोट्या छोट्या अळ्या आहेत, म्हणून मी हे पण उलटा करून ठेवतोय. काटे आहेत. या झाडाला आपण 2 कंटेनर लावलेत. इथे एक सुंदर असं मशरूम आम्हाला दिसलंय आणि आतापर्यंत आपण 4 कंटेनर काढलेत. अंधार व्हायला आलाय, पटापट जाऊया. हे बघा, झाडाच्या खोडात पाणी जमा झालंय. इथे पिंक कलरचं फंगस लागलंय. आता आपण ज्या ठिकाणी जातोय तिथून मी एकदा पडलो होतो आणि आता मी सेकंड टाइम जातोय. हे बघा, तिथे जायचं आता. आज पहिल्यांदा सेफली खाली उतरलोय. 7:30 वाजतायत, अंधार होतोय, म्हणून आम्ही हा एक कंटेनर उरलाय, हा काढूया. सध्या आम्ही वणीच्या पाड्याजवळ आहे. उद्या आणखी काही कंटेनर्स मी काढेन. बाय बाय, टेक केअर.